करण्याचा बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ते जय श्रीराम जुचंद्र या टीमला. हृदयनाथ भोईर यांची टीम तुम्ही बघतायत. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहिलंय आणि सर्वात जास्त समर्थक आज त्यांच्या खेम्यामध्ये मला जास्त पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल पडतोय स्ट्राईक इन कडे दीपेश. ओ चांगला बॉल जणू काही एज लागलं होतं की काय. अचंबित करणारा चेंडू टाकलाय. गुडलाईन क्षेत्रामध्ये पडल्यावर थोडस खाली राहतोय आणि ऑफ स्टंप जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. रॉयल डेव्हिल्स हर्षदजी पाटील जे संघ मालक आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. फिल्डिंग लावली जाते. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. एक म्हणजेच लॉंग ऑफ मध्ये, एक आहे मिड विकेट मध्ये आणि एक स्क्वेअर लेग मध्ये. पुढचा बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय. चेंडू ऑन साइडला फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली. दीपेश दुसरी धाव घेण्याची तयारीत होता परंतु इथे धोका होऊ शकतोय आणि या ठिकाणी मोठी विकेट सापडली. बिग ब्लो डायमंड डकचा शिकार बनलाय. हितेंद्र भोईर इज गॉन. अतिरिक्त खेळाडू पाठवला नाही जेणेकरून आम्हाला खेळाडूंची नावं पोहोचतील. रॉयल डेव्हिल्स प्लीज ही नियमावली कडक आहे. तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आत उतरताय त्यावेळेस तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंचे नावं सांगण्याकरता आलंच पाहिजे. चांगला थ्रो केलाय. चांगला पिकअप केला होता फिल्डरने आणि सुंदर थ्रो केला होता. नवीन बॅटर आता गेलाय प्रमोद. अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यानंतर आता तो सावरतोय. फिजिओ आमंत्रित केले होते आणि त्यामुळेच आता तो तंदुरुस्त होऊन मैदानाच्या आत उतरतोय. लकी स्ट्रायकर मध्ये असलेल्या आमचं बँजो पथकाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी तापतंय आणि आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताय. त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. एक चांगली उत्कंठावर्धक अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. आज शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही की JPLच्या तिसरं पर्व कुठला संघ गाजवेल. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे प्रमोद. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे दीपेश. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस केले जात आहेत. डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये अक्षय साटम या ठिकाणी जोडले गेलेत आणि विनंती असेल वेळ जास्त वाया जातोय घाई करा. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल या ठिकाणी बघूया काय इशारा येतोय. पंच आशुतोष व्यवहारे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येच्या बदल होतोय. धावसंख्येत बदल होत असताना धावसंख्या झाली 2. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत भोमटे. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली उत्कृष्ट दर्जाची कामगिरी त्यांनी केली होती आणि संघ मालकाने त्याचं कौतुक केलं होतं. 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं होतं चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केल्यामुळेच. पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल बीट केलाय. बघितलं तर आपण बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढे ठेवलं या चेंडूला आणि ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू वळताना आत वळताना दिसलाय. धावसंख्या धावफलकावर आहे 2. चेंडू टाकून चालले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धाबा. मित्र हो जर आपण JTC TCP द्वारे जुडला नसाल तर त्वरित JTC TCP द्वारे जुडा कारण सुपर 6 चा मॅच सुरू झालाय आणि त्याच्यामध्ये जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध रॉयल डेव्हिल्स हे 2 संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. हा शॉर्ट ऑन फुल केलाय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी येईपर्यंत बघूया किती धाव मिळत आहेत. 1च धाव. चांगलं तंत्र गोलंदाजीचं पाहायला मिळतंय. याच्यानंतरचा पुढील मॅच असेल पत्तू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध विहाना सुपर किंग्स. B1 वर्सेस C2 असा हा मॅच पाहायला मिळेल आणि तदनंतर सुपर 6 मधली तिसरी लढत असेल C1 शिवतेज स्पोर्ट्स वर्सेस A2 मार्गरेट 11 अशा लढती तुम्ही बघणार आहात. चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्येचा विचार केला तर धाव फळकावर धावा आहेत त्या 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फळकावर. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडूला ढकलून दिलं. शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये स्कोरीज थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत बॅटर 1 धाव पूर्ण करतोय.
5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 1 गडी बाद 4. चांगलं रोखलंय, टिचून मारा केलाय गोलंदाज अनिकेत भोमटे याने. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, उंचीचा फायदा त्याला होतोय आणि योग्य पद्धतीने अँगल्स त्याचे ज्यावेळेस तो गोलंदाजी मार्गावर येतोय त्यावेळेस फिरताना दिसतंय. पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल शरीरावर चेंडू आदळतोय. एक चौटी धाव मिळतोय बॅटरला. पाहूया काय घडतंय. दुसरी धाव घेताना धाव बाद होण्याची दाट शक्यता आणि ह्याच बरोबर दुसरी धाव घेताना काय घडले पाहूया. दुसरी धाव घेताना प्रमोद याला परतीचा प्रवास करावा लागतोय. लेग बाईचा इशारा तर आलाय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे 2 गडी बाद 5. 2 गडी बाद धाव फळकावर धाबा आहे त्या 5. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. कॅमेराकडे ज्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा आहे खेळाडूंना टिपल्याचं काम करतायत. JTC TCP लाईव्हचे प्रोप्रायटर आदरणीय महेंद्रजी भगत, मृणालजी म्हात्रे हे 2 प्रोप्रायटर आहेत. त्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर हे मात्र एका षटकानंतर लगेचच पाणी पोचवलं जात आहे. थोडंसं कुठेतरी वेळेचं बंधन जे आहे ते बंधन आणि आज फायनल डे आहे, मेगा फायनलचा डे आहे, त्यानुसारच तुम्ही सहकार्य करा. आणि त्या प्रत्येक षटकामागे तुम्ही पाण्याची व्यवस्था करता त्यामध्ये आयोजकांचं भरपूर नुकसान होतोय. रॉयल डेव्हिल्स फिल्डिंग लावून घ्या. धावसंख्या 2 गडी बाद 5. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज चांगलं काम करताना दिसत आहेत आमचे सर्व कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर, अजय भारद्वाज, प्रीत पाटील. चांगलं काम ते करत आहेत. डिजिटल स्कोअर अपडेटर म्हणून चांगला अपडेट आमच्यापर्यंत JTC आणि TCPचे अपडेटर पोहोचवत आहेत. पहिले षटक संपल्यानंतर 5 धावा रेल्वे इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर रमेश पाटील. स्वप्नील भोईर यष्टांच्या पाठीमागे आता स्ट्राईक इनकडे नवीन आलेला बॅटर सज्ज झालाय प्रेम. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि याआधी सुद्धा प्रेमने एक रेकॉर्ड्स केलं या मैदानावर. लगातार 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम करणारा खेळाडू आहे. अनेक चांगले विक्रम या मैदानावर झालेत. असं हे ऐतिहासिक मैदान आहे. क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं जुचंद्र नगरीला, कारण मे महिन्यापर्यंत जुचंद्र नगरीमध्ये अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात ज्या आपण बघतोय. काही दिवसानंतर रजनी क्रिकेटच्या स्पर्धेला सुद्धा सुरुवात होणार आहे. असं हे गाव जिथे खेळाडूंची खाण आहे. शॉर्ट बॉल फुल 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 पॉवरफुल सिक्सर. बॅटर प्रेम याने आणि षटकार ठोकलाय. खरं तर लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि त्या चेंडूला योग्य ती दिशा देण्याचं काम केलंय प्रेम या बॅटरने. स्कोर मूव्स ऑन 11. 2 गडी बाद धावसंख्या धाव फळकावर 11. चांगल्या आवाज बँजो पथकांचा गाजावाजा त्या ठिकाणी सुरू आहे. बँड बाजा वाजतोय आणि प्रेक्षक त्या ठिकाणी तल्लीन होत आहेत, मग्न होत आहेत या क्रिकेटला पाहण्याकरता. गोलंदाज रमेश तयार, समोर बॅटर तयार. आता सुद्धा आकुटामध्ये चेंडू, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि 6 धावांची भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. मिळतं 6 धावा, षटकार.
एक तर या बॅटरवर काहीच दबाव दिसला नाही. आल्या आल्या तो आपली उपयुक्तता सिद्ध करतोय आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन, चांगलं कलेक्शन आपल्या संघाकरता करतोय. 2 गडी बाद धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 17 धाबा, 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा मॅच असल्या कारणानं जलद गतीने धावा या ठिकाणी बनवल्या जात आहेत. आज चांगला सपोर्ट्स मिळतोय प्रत्येक संघ मालकाचा, संघाचा. ज्या पद्धतीने SM फिटनेस छत्रपती वॉरियर्स टीमने सपोर्ट्स केलाय. 5 षटकांऐवजी 3-3 षटकांचा तो मॅच खेळला आणि त्या मॅच मध्ये त्याने एन्जॉय केलं त्या मॅचला. गोलंदाज मार्गावर गोलंदाज रमेश तयार. पुढचा बॉल थोडासा दबाव आलाय. मागच्या मॅच मध्ये जो व्हेरी फर्स्ट बॉलर होता अनिकेत भोमटे, त्याला चोप बसला होता. 21 धाबा आल्या होत्या आणि दुसरं षटक टाकलं होतं त्याच इनकडून रमेशानी, ज्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्या होत्या. पुढचा बॉल डाऊन द लेग, डावीशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर पोहोचली 18. करंट रन रेट 13.50 आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि ह्याच सरासरीने जर वाटचाल राहिली तर 51 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय रमेश. त्याला गायडन्स करण्याकरता इतर खेळाडू आलेत. केवळ मात्र तिथे काहीतरी मार्गदर्शन करतायत. सनी भोईर यष्टीरक्षकाच्या पाठीमागे तैनात आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर चांगले चांगले खेळाडू आहेत रॉयल डेव्हिल्स टीम मध्ये. पहिलं षटक प्रभावी पडलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त धाव मिळत आहेत. वयाच्या 18व्या वर्षी सुद्धा आपली चांगली उपयुक्तता सिद्ध करतोय प्रेम नावाचा खेळाडू. चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. अपील जोरदार केली होती. इम्पॅक्ट बघितला होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असल्या कारणानं लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19. वीरेंद्र सेहवागसाठी हा आकडा फार महत्वाचा आहे कारण T20 क्रिकेटमध्ये त्यांच्या जर आपण धावा बघितल्या तर त्या होत्या 119. ODI क्रिकेटमध्ये त्यांच्या धावा होत्या 219 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी बनवल्या होत्या सर्वोत्तम धावा 319. आणि म्हणूनच ज्या वेळेस ते मैदानाच्या आत उतरायचे त्यावेळेस त्यांच्या जर्सीचा क्रमांक असायचा 19. धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना झाली आहे 19. 2 गडी बाद 19 धाबा. गोलंदाज मार्गावर गोलंदाज रमेश तयार. बॅटर सुद्धा तयार होतो दीपेश पाटील. आज जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड असंच म्हणावं लागेल कारण हा हिरा याची चमक मी कधीच कमी होताना पाहिली नाही. चमकदार खेळी तो संघाकरता करतोय. म्हणूनच तुम्ही महत्वपूर्ण खेळाडू आहात. गोलंदाज मार्गावर रमेश तयार. रमेशचा अनुभव सुद्धा तितकाच आहे जितका अनुभव हा दीपेश पाटील या खेळाडूचा आहे. पाहूया याच्यामध्ये सफलता कोणाला मिळतोय कारण पहिल्या 5 ते 6 बॉलमध्ये जर दीपेशाला तुम्ही बाद घेतलं नाही तर मग तुमचे संकट त्या ठिकाणी येतील. आता हा चेंडू हवेत आहे. विकेट मिळवली. बिग ब्लो, मोठी विकेट. जो खेळाडू चांगला लय मध्ये होता त्या खेळाडूला भय मध्ये पाठवलंय. विकेट डाऊन. तिसरा धक्का गॉन. डीजे बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याने छेडण्याचं काम केलंय. धावसंख्या 19. 3 गडी बाद 19 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 4 बॉल टाकून चलेत. बघा पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाणी पोचवला होता. ह्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाणी पोचवलं जातोय. याचाच अर्थ इथे आपल्याला वेळ मग कमी पडेल. ज्या आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत त्या होणार नाहीत. त्यामुळेच आपण मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त पाणी पोहोचवू नका. आवश्यकता जर अति असेल तर मग पंचांची तुम्ही परमिशन घ्या आणि त्या नंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल. नवीन बॅटर आता ह्याच दरम्यान खेळण्याकरता उतरतोय केवल. हा सुद्धा दर्जेदार क्रिकेटपटू आहे. एका बाजूला प्रेम 2 षटकारांच्या साहाय्याने 12 धावा बनवतोय. केवल आता स्ट्राईक इनकडे आला आणि दीपेश याला शमवलंय.
4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिपेशाला करता आल्या. रन मशीन पहिलाच इथे थांबवली गेली. म्हणून रमेशचे जे चेंडू आहेत त्या प्रत्येक चेंडूवर तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही. सरळ बॅटने चांगला वापर केलाय. खांद्याचा चांगला वापर करून चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या 20. 3 गडी बाद. शेवटचा बॉल असेल आता दुसऱ्या षटकातील. एन्जॉयमेंट तर सुरूच आहेत. आकर्षक रूप आले या स्पर्धेला बँजो पथकामुळे. डीजे वादक सुद्धा चांगलं वादन करतात. डीजे युवराज हिमालय पाटील एक चांगले गायक आहेत आणि अनेक गीतं त्यांनी गायलेत. क्रिकेटचं आवड आहे. क्रिकेटची आवड असल्या कारणानं सवड काढून आज सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर ते उपस्थित झालेत. ब्रास बँड चांगला वाजतोय. रमेश थोडासा दबाव आहे. 2 अडथळे तर दूर केलेत. खऱ्या अर्थाने मुख्य अडथळे होते हितेंद्र भोईर आणि दीपेश पाटील. ते 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही त्यांच्या ताकदीप्रमाणेच काही खेळाडू आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. चांगला बॉल बरोबर इम्पॅक्ट लाईन मध्ये म्हणजेच विकेटचं पतन होतंय. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू LBW लेग बिफोर द विकेट स्वरूपात बॅटर परततोय. गॉन. लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 20. थँक्यू डीचे. आम्ही पुन्हा एकदा वळतोय तुमच्याकडे. हा डावखुरा त्याचा बॅटर होता आणि हा चेंडू बघा. यस इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मदळी यष्टी उद्ध्वस्त झाली असते या चेंडूमुळे. हे निरीक्षण केलं गेलं आणि पायचीच्या स्वरूपात विकेट सापडली. विकेट मिळवली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 20 धावा. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 20. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीने रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू नेमकं काय करतायत. आर्यन भोईर खुश असतील. लकी स्ट्रायकरच्या खेम्यामध्ये थोडंसं कॅमेरामॅनने जर आम्हाला दाखवलं तर आम्ही वर्णन करू शकतोय की नेमकं तिथे काय चाललंय. नृत्य करतायत. जे प्रेक्षक राजा आहेत ते नृत्य करतायत. चांगला डान्स करतायत. पूर्णतः या स्पर्धेला उत्साहवर्धक असं रूप धारण केले गेले. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 20. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. यश शिगम. मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि आता सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याकरता तो या ठिकाणी सज्ज होईल. ओ स्विंग अँड मिस. चांगला बॉल बीट केलं जातं बॅटरला. धाव संख्या धाव फळकावर स्थिर आहे. धाव फळकावर आहेत त्या 20 धावा. 4 गडी बाद. 2.1 बॉलची समाप्ती. धाव संख्या 20. 24 बॉलचा सामना करायचा आहे आणि 24 बॉल मध्ये धाव फळक 50च्या आसपास नेऊन ठेवावं लागेल. बॅटिंग करताना जय श्रीराम जुचंद्र टीमला सध्या संकट आलेत. जुचंद्र टीमवर. जय श्रीराम जुचंद्र टीम संकटामध्ये. डाऊन द लेग डावी यष्टी सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. स्कोर मूव्स ऑन 21. 21 धावा धाव फळकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितलं तर यश शिगम. मागच्या मॅच मध्ये स्लॉगवर त्याच्या हातामध्ये पाहिलं होतं. त्या स्लॉगवर मध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता सुद्धा चांगले चेंडू तो टाकतोय. स्विंग अँड मिस. आत वळणारा बॉल परंतु यष्ट्यांच्या थोडासा वर होता त्यामुळेच एक चांगला बॉल टाकला गेलाय. धाव संख्या धाव फळकावर जर आपण बघितली तर धावा आहेत त्या 21 धावा. 21. स्कोर मूव्स ऑन 21. पुढचा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने इथे टाकला गेलाय. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितलं तर ती अजूनही थंडावलेली धावसंख्या दिसते आणि या थंड झालेल्या धावसंख्येला गरम करावं लागेल.
4 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहे ती 21 धावा. पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. चांगली गोलंदाजी टाकली जाते यश सिगम याच्याद्वारे. पुन्हा एकदा तो तयार. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. स्क्वेअर मारा केलाय. नियंत्रणबद्ध गोलंदाजी होताना दिसत नाही. नियंत्रण या ठिकाणी फार महत्वाचं आहे. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली 22 वर. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 22. सध्या उजव्या बाजूचे खेमे शांत बसलेत. ओहो फुल लेंथ बॉल केवळ चुकतोय. या चेंडूवर खरं तर मोठा फटका यायला पाहिजे होता परंतु तसं काही घडत नाही. पूर्णतः भयामध्ये टाकलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जय श्रीराम जुचंद्र टीमची धावसंख्या 4 गडी बाद 22. चौथं षटक थोड्याच वेळात सुरू होईल परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमालीचं प्रदर्शन यश सिगम या गोलंदाजाचं. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्यात त्या गोलंदाजाने 2 धाबा, त्या सुद्धा वाईडच्या स्वरूपात. पुढचा बॉल चेंडू पायावर आदळतोय. धाव बाद होण्याची दाट शक्यता. नेमकं काय घडलंय बघूया. यस इज गॉन. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावफळकावर धावा आहेत त्या 22. 22 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट गॉन. टीम मीटिंग करू नका. आता टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. पतू पॅकर्स जुचंद्र आणि विहारा सुपर किंग्स जुचंद्र दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला कुमार प्रथमेश भोईर यांची टीम असेल पतू पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता ग्रुप सी मधून C2 विहारा सुपर किंग्स टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतील जी श्री रोहन कुंजविहारी पाटील साहेबांची टीम आहे आणि त्यांचे कॅप्टन टॉस साठी येतील. कुणाल पाटील त्या टीमचे संघनायक आहेत आणि एका बाजूला पतू पॅकर्स टीमचे संघनायक थोड्याच वेळात पोहोचतील. वही आपण या षटकामध्ये काय काय घडलं. प्रभावी मारा केलाय. टिचून मारा केलाय. नवीन बॅटर आता निशांत आणि भरत हे 2 खेळाडू असतील. निशांत खरं तर सुरुवातीपासून सलामीला येत असतोय परंतु या मॅच मध्ये कुठेतरी त्याला मागे ठेवलाय. षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता तयार. ओहो चांगला फ्लिक केलं जातंय. ऑन साईडला मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धाबा होत आहेत सहज पूर्ण. याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर जय श्रीराम जुचंद्र टीमची धावसंख्या 5 गडी बाद 24. लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि गोलंदाजी मार्गावर आणा. 24 धावा 5 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा जुचंद्र नगरी येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JPL 2024. 24 धावा झाल्यात. या आधी सुद्धा उल्लेख केलाय. तुमच्या इतर खेळाडूंनी सुद्धा ते ऐकलं असेल म्हणून एकमेकांना विचारून चर्चा करा. इथे आम्ही प्रत्येक चेंडू मागे धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये पाहूया काय किती धावा येतील. सध्या 8च्या सरासरीने 24 धावा धाव फळकावर जमा झालेत. जुचंद्र प्रीमियर लीग 2024 पर्व 3 सामना सुरू आहे. जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध तुम्ही बघतायत रॉयल डेव्हिल्स या टीम दरम्यान. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय आर्यन भोईर. शेवटचं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. मला वाटते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा 10 ते 12 ओव्हरमध्ये पाण्याची व्यवस्था होतोय. इथे आता ह्या एका मॅच करता 3 ते 4 वेळा मैदानाच्या आतमध्ये पाणी जाताना दिसलंय आणि त्यामुळेच आपला जास्त वेळ वाया जातोय. प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर व्हा.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आर्यन भोईर अजूनही जास्त वेळ ते घालवत आहेत. चांगली व्यवस्था या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था करणारे आमचे जितेंद्र कांतीलाल पाटील यांचा मनपूर्वक आभार मानतोय. आणि आमचे मुंगफलीवाले हे सुद्धा आज मुंबऱ्यावरून या ठिकाणी दाखल झालेत. सुरेश धुमाळ मुंबरा येथून इथे दाखल झालेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना तुम्ही बघतायत आणि इथे सुद्धा दाखल झालेत. व्हॉट हॅपन अजूनही काहीतरी त्रस्तपणा जाणवतो फिल्डिंग करताना, कारण हे चौथं षटक अजून टाकलं जात नाही. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ. ओ चांगला बॉल, आत वळणारा बॉल, धावबाची संधी, विकेटचं पतन. निशांत या खेळाडूला परतावा लागतंय. लागलाय 6वा धक्का, 6 गडी बाद, धावसंख्या 24. टीम मिटिंग करू नका, लगेचच आपापल्या जागेवर जा. नावाचा नवीन खेळाडू आलाय मोठे फटके खेळण्याकरता. तो सुद्धा समजला जातोय, गणला जातोय. एरवी गोल्डन स्टार संघाद्वारे ते खेळत असत. त्यांच्या बंधूंनी सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय. शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असताना आपण जर बघितलं तर जयेश बुरकुंड नावाचा खेळाडू पाहिला, तो सुद्धा चांगलं प्रदर्शन करून गेला. गोलंदाजीमध्ये त्याचा चांगला टिचून मारा पाहायला मिळाला. आणि JPL मधील पहिलं अर्धशतक हे शिवतेज स्पोर्ट्स संघाचा खेळाडू पार्थ सिंग या खेळाडूने ठोकलंय, ज्याने 22 चेंडूंमध्ये 58 धावांची चांगली खेळी साकारली विहाना सुपर किंग्स संघाच्या अगेन्स्ट. आर्यन त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय. सत्यवान बुरकुंड ज्या वेळेस ते DRS घेतात त्या वेळेस त्यांचा DRS सफल ठरतोय. गोलंदाजी मार्गावर आर्यन तयार, समोर सत्यवान, त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. 1 ते 2 मोठे फटके यायला पाहिजेत. ओ ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, शरीराला मागे टाकलंय, मागे बॅकफुटला जाऊन हा फटका खेळायचा होता बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या 6 गडी बाद 24. 3.2 बॉलची समाप्ती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 4 बॉल रिमेनिंग. 4 बॉल मध्ये मोठे फटके खेळावे लागतील बॅटरला. हा वाईट बॉल असेल, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावांची धावसंख्या 25 धावा, कारण 24 होते आणि आता 25 धावा, खूपच कमी धावसंख्या. म्हणजेच हे कारण काय, नेमकं कारण असं की महत्वपूर्ण बॅटर बाद झाले. दीपेश आणि हितेंद्र हे स्वस्तात बाद झाले. 25 धावा. स्लॉक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. धाव फळकावर धावा आहेत त्या 25 धावा. धाव फळक सुस्तावलाय, धाव फळक मंदावलाय, धाव फळक थंडावलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा, 6 गडी बाद. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि सुपर 6च्या मॅच मध्ये थोडासा प्रभाव कमी दिसतोय जय श्रीराम जुचंद्र टीमचा, आणि दबाव हा जास्त टाकलाय रॉयल डेव्हिल्स टीमने. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. पुन्हा एक चांगला चेंडू खेळताना गोलंदाज टाकताना दिसलाय, मात्र फलंदाज इथे धावबाद स्वरूपात परतवेल. विकेटचं पतन, 7वा धक्का, 7 गडी बाद. धावसंख्या आहे ती 25 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 25 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. याआधी सुद्धा उल्लेख केला होता. पतू पॅकर्स जुचंद्र आणि विहाना सुपर किंग्स जुचंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आपण चालत येईपर्यंत थोडासा वेळ लागेल, त्यामुळेच लवकरात लवकर या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितला तर आर्यन आणि नवीन बॅटर आलाय प्रियांशु पाल. प्रियांशु पॉल नॉन स्ट्राईक इनकडे.
शॉर्ट बॉल चांगला चोप दिलाय, चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव पूर्ण केली प्रियांशू, दुसरी धाव घेण्याकरता पुढे सरकतोय, ओव्हर थ्रो होतोय, खरा फेकी आणि त्याच्या जोरावर ही तिसरी धाव बॅटर पूर्ण करतायत. 3 धाव मिळत आहेत, कदाचित चौथी धाव सुद्धा मिळेल आणि या 4 धावा बहाल केलेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मिळत आहेत 4 धावा, बॅटने 4 धाव मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. 7 गडी बाद, धावसंख्या 29 धावा, 7 गडी बाद. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या जर आपण बघितली तर 5 षटकांमध्ये 79 धावा शिवतेज स्पोर्ट्स संघाने बनवल्या होत्या विहाना सुपर किंग्स संघाविरुद्ध लीग मॅचेस मध्ये. आणि आता सुपर 6च्या या पहिल्याच मॅच मध्ये फक्त 29 धावा झालेत. शेवटचा बॉल बघूया 6 धावा देऊन जातोय काय. इनसाइड आउट करून खेळलं जात आहे, काय घडलंय बघूया. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता सत्यवान धावतोय, परंतु इथे एकच धाव मिळेल. याच बरोबर 8 गडी बाद झालेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद. धाव फळकावर धावा काय आहे ते बघूया. मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं जाईल काय घडले बघूया. येस, तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं होतं. एक धाव फार महत्वाचे आहे, त्यामुळेच इथे निरीक्षण केलं जातं. लगेचच फिल्डिंग साठी लगेच उतरा. जय श्रीराम माफ करा, जुचंद्र क्षमा असावी, कारण उत्तनची टीम जास्तीत जास्त ह्याच नावाने खेळत असतं. जय श्रीराम जुचंद्र टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा. जय श्रीराम. अतिशय तिथे बघू शकतायत बजरंग बली सोबतच त्यांची टीम त्या ठिकाणी सज्ज आहे. कॅमेरामॅन वर्क्स त्या ठिकाणी करतायत. पहिली धाव घेतली आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. याचाच अर्थ ही एक धाव असेल. या एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 30 आणि 31 धावांचं लक्ष असेल. 31 इज द टार्गेट. हे चांगलं दृश्य तुम्ही बघू शकतात. बजरंग बली त्या ठिकाणी आलेले आहेत. साक्षात बजरंग बली, श्रीराम, जय श्रीराम, जुचंद्र टीमच्या खेम्यामध्ये आणि ते मैदानाच्या दिशेने जात आहेत. गदाधारी बजरंग बली की जय. टॉस केला जातो जितुदा पाटील यांचे शुभ असते. 2 टीमच्या आहेत. एका बाजूला पत्तू पॅकर्स, दुसऱ्या बाजूला विहाना सुपर किंग्स. कॉल होता पत्तू पॅकर्स, नाणेफेक जिंकले विहाना सुपर किंग्स. नाणेफेक जिंकले, प्रज्ञादास निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ज्याप्रमाणे जर पाहिले तर कुणाल मडके यांचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. ॲक्च्युअली तुमचा देखील वेदांत देखील चांगली गुणवणी करतोय. या सामन्यामध्ये एकंदरीत क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी निखिल पाटील एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 32 ते 35. निश्चित स्वरूपात. त्यानंतर जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जेपीएलचं नियोजन केले गेले आहे, ज्याप्रमाणे तुमचा खेळ राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याविषयी 2 शब्द काय असतील? आयोजन खूप आहे. अशी मॅच प्रत्येक वर्षी भरावी आणि आम्ही असं खेळत राहू. दोन्ही टीमच्या माध्यमातून एक टफ फाईट पाहायला मिळेल. नक्कीच. थँक्यू. हे होते विहाना सुपर किंग्स टीम कॅप्टन. नाणेफेक जिंकली असेल तर निखिल निर्णय काय घेतला असता? मी पण फिल्डिंगच घेणार होतो. आता बॅटिंग करावी लागेल. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाने सांगितले 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धीने सांगितले 30 ते 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु तुमची धावसंख्या एक टोटली काय असेल? 45-50. ज्याप्रमाणे आज तुमच्या संपूर्ण संघाचा खेळ हा दर्जा रीतीनं पाहतोय. ॲक्च्युअली तुम्ही आयकॉन आहात. त्यानंतर
आणखीन काही गोलंदाज फलंदाज आहेत, चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून करतात. भूषणचं एक जबरदस्त आपण बॅटिंग पाहताय, त्याबद्दल तुमचे 2 शब्द काय असतील आणि ही संपूर्ण स्पर्धा त्याविषयी 2 शब्द. भूषणचा रोल इम्पॉर्टंट राहील कारण तर 2 ओव्हर लेफ्टीच्या साईडने आहेत आणि दुसरे पण आमचे बॅट्समन आहेत, सर्व चांगलेच खेळतात आणि गोलंदाजी पण चांगली ठरते आणि स्पर्धा तर खूपच चांगली आहे कारण तर प्रथमेश, मनीष, कल्पेश, निशान या लोकांनी खूप मेहनत घेतली. अगदी कमीत कमी दिवसामध्ये ही टुर्नामेंट सक्सेस केली. अशी टुर्नामेंट त्यांनी भरावी आणि आम्हाला चान्स मिळावा. थँक्यू सो मच. हे होते निखिल पाटील, टीम पतू पॅकर्स जुचंद्रचे कॅप्टन. या ठिकाणी नाणेफेक जिंकले ती म्हणजेच टीम पाहायला मिळाली विहान सुपर किंग्स. प्रथमतः जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच संघ पाहायला मिळाला पतू पॅकर्स जुचंद्र. जबरदस्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया अक्षयजी साडम सरांचा आवाज. ओडिओ कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल एज लागले आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होते. एका धावेने श्री गणेश केला जातोय, अकाउंट ओपन केलं जात आहे. जिंकेल तो येईल. टॉप 3 मध्ये आणि तिथे चिठ्ठ्यांचा वेट केला जाईल. महत्वाचा मॅच आहे. शुभेच्छा देखील आल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेला. हिंदवी पाटील, महेश बियर शॉप आणि यद्वी म्हात्रे, ईशा बियर शॉप यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आणि ते फायर शो. बंटी नाव ऐकलंच असेल, बंटीने वाजवले घंटी, षटकार. समोर हा चेंडू दिला होता आणि जबरदस्त हा फटका लॉंग ऑनच्या वरून. इथे मात्र हा चेंडू जर विचार केला ना तर निश्चित रूपाने एक धाव ऍड केली जाते. बॅटची हलकीशी एज लागली होती, तेच पाहिलं गेलं. 8 धावा या फलकावरती लगावल्यात. बघूया आता कशा प्रकारे. जय श्रीराम हनुमंतांना आपण पाहिलं वेशभूषा, मला वाटते करण म्हात्रे असतील. इनसाइड आउट, ऑन दी अप, इनटू द गॅप. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि 4थ्या बाउन्सला चेंडू कॅरी गेलाय. 2 धावा. काय सलामी वीर निवडल्यात रॉयल डेव्हिल्सने. कौतुक करेन. हे 2 बॅटर आहेत ना अप्रतिम, दोन्ही वेगळ्या टीमचे बॅटर आहेत म्हणून काहीकांनी एकाच सारखा संघ निवडला, तिथे कुठेतरी कमी पडल्यात. SM फिटनेसचं नाव घेईन, त्यानंतर छत्रपती वॉरियर्स, लकी स्ट्रायकर, 26er या संघांना आपण पाहिलं. वेगवेगळी युनिटी आपल्याला पाहिजेत. इथे पुन्हा एकदा बघा काय शॉट केलाय, जबरदस्त मन बनवलाय, पटका सजवलाय आणि पुन्हा एकदा या 2 धावा ऍड केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. यस नो अँड वेट कॉलिंग आला आणि पुन्हा एकदा वेटच कॉल असेल. 2 धावा, 2 धावेने धावपळक पुढे सरसावलं 12च्या घरामध्ये. लकी स्ट्रायकर मधून बँजोचा भरपूर आवाज येतोय, भरपूर एन्जॉयमेंट तिथून केलं जाते आणि छत्रपती वॉरियर्स देखील जोडले गेलेत. चांगला डान्स आपण पाहिला होता कारण की आपल्या गावातील स्पर्धा आहे, एन्जॉयमेंट देखील महत्वाचा आहे. अप्रतिम एन्जॉयमेंट. लोअर फुल टॉस आतमध्ये वळणारा चेंडू हितेंद्र भोईरने आता कमबॅक केलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत धाव फलकावरती. 12 धावा. रॉयल डेव्हिल्स आपण पाहिलं होतं की पॉइंट्स टेबल मध्ये थोडासा बॅकफुटला होता, रनरेटचा इश्यू होता, तिथे रनरेट सुधारला. 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश केलं आणि आता हा संघ इथे पहिल्या ओव्हरमध्ये वरचढ दाखवतोय. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. देऊया डीजे युवराजला संधी, ऐकूया सुंदर संगीत आणि ब्रास बँड स्तंभा रेडी आहेत. शिवतेज विरुद्ध विहाना सुपर किंग सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि पतू पॅकर म्हणजेच रोहन पाटील वर्सेस प्रथमेश भोईर. कुणाल पाटील वर्सेस आपण मॅच पाहणार आहोत निखिल पाटील. कॅप्टन कूल. सध्या यश यश शिगम नाव आहे, मात्र यश सिंगम बनलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिंगम सारखी कामगिरी.
नक्कीच हे कोणता ब्रास बँड वाजलाय, कोणतं गाणं आहे ते आम्हाला कमेंट्स करू शकता JTC आणि TCP लाईव्ह वरती. काही घडलंय मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करायचा होता. दीपेश मात्र हार मानणार नाहीये, कधी हार मानणार नाहीये असा खेळाडू दीपेश पाटील. स्वतःवरती विश्वास दाखवला. 31चा पाठलाग करत असताना 12 धावा, एक डॉट बॉल झालाय आणि डिजिटल स्कोरिंग आता संदीपजी गावंड सर करत आहेत. या अगोदर आम्हाला पाहिलं, प्रत्येकाला एक एक भूमिका दिली आयोजकांनी ऑलराऊंडरची. डिजिटल स्कोरिंग थोडी सस्त्यात असणार आहे. इथे हा चेंडू देखील निर्धाव जातोय. संध्याकाळी काहीतरी असेल महेंद्र भगत यांच्या माध्यमातून. 12 धावा. जबरदस्त मजा आली जुचंद्र प्रीमियर लीग आणि प्रत्येकाने केलेला सपोर्ट, प्रत्येकाने फॉर्म भरलेत आणि काही इमर्जिंग प्लेयर देखील पाहायला मिळाले. पुढच्या वर्षी अनेक प्लेयर्स फॉर्म भरतील, अजून मजा येईल. मात्र यंदा सक्सेसफुल राहिले आतापर्यंत जुचंद्र प्रीमियर लीग. प्रत्येकाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय आणि खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक करेन, खेळाडूंचं कौतुक करेन, प्रेक्षकांचं कौतुक करेन आणि संघ मालकांचं कौतुक करेन. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. इनसाइड आउट पुन्हा एकदा. 1 बाउंड. शूटेज स्टँड मध्ये जाईल का, तर टर्न घेऊन जय श्रीराम स्टँडच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली फिल्डिंग त्यांनी केले. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 15 धावा या फलकावरती. मणिजी म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. भरपूर मेहनत त्यांची आहे जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आणि अप्रतिम सपोर्ट प्रथमेश कन्हैया भोईर ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेकरता हातभार लावलाय त्यांचं आभारी आहोत. जिगणेश दादा म्हात्रे यांच्याकडून पॅशन प्लस ही गाडी आकर्षित करणारी मालिकावीरची. समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय, अप्रतिम शॉट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बूम बूम आणि गेट बोमटे षटकार. सध्या अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनला. एक धाव कंप्लीट. आराम के साथ वेट अँड वॉच, येस नो अँड वेट देखील केला जातोय. 22 धावा. म्हणून प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ जो खाली असतो ना तो ऑटोमॅटिकली वरती येताना दिसतो, वरती असतो तो खालती जाताना दिसतो. अनेक पलटवार आपण पाहिले आणि या प्रीमियर लीग मध्ये आता शिवतेज टीम कडे देखील पाहिलं जाईल, कारण की एकमेव असा संघ आहे जो एकही मॅच हरलेला नाही. पुन्हा एकदा बंटीचा ट्रेडमार्क फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे केवळ आणि इथे कोणती चूक होणार नाही. बंटीला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. आपलं काम तर त्याने केलंय. रॉयल डेव्हिल्स टीमला पहिला हादरा, पहिला गडी बाद. 2 ओव्हर 22 धावा, 1 विकेट. 9 रन पाहिजेत, 12 बॉल. बंटीने देखील काम केले. टॅलेंटचा वर्षाव रॉयल डेव्हिल्सच्या माध्यमातून. बघा तिन्ही जे खेळाडू आहेत ना 25 वयाच्या आतमधले खेळाडू आहेत. आर्यन भोईर असतील, अनिकेत बोमटे असतील, यश बंटी. बंटी केदारनाथ एंटरप्राइजेस मधून आपण पाहिलं या खेळाडूला. त्यानंतर आपण पाहिलं आर्यनला NCA मध्ये खेळत असताना पतू पॅकर या संघामध्ये नेहमी पाहिलंय. अनिकेत बोमटे श्री सिद्धिविनायक चंद्रपाळ्याचा हा खेळाडू आहे. तिन्ही खेळाडू आहेत ते वेगवेगळ्या संघाचे आहेत. आयकॉन खेळाडू आर्यन आहे, मात्र छोटा पॅक आणि बडा धमाका त्याने दाखवून दिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हर्षद पाटील यांचं कौतुक करेन. अप्रतिम संघाची निवड केलीय आणि छोटे छोटे यंगस्टर आहे त्यांच्यावरती भरोसा दाखवलाय. काही मोठमोठ्या खेळाडूंवरती दाव लावलाय, तो दाव सध्या खोटा ठरलाय या संपूर्ण मालिकेमध्ये. अजून मॅच बनेल. 12 बॉल 9 असं नाही की मॅच गेलाय, चालावं लागेल. प्रियांशू पाहला. प्रियांशू ज्याने या स्पर्धेमध्ये जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केलीय, आज अशी काही गोलंदाजी करावी लागेल की शेवटपर्यंत संघाला इथे लढावं लागेल. क्षमता आहे प्रियांशू मध्ये देखील. ती क्षमता, ती गुणवत्ता तो सिद्ध करेल का, की बॅटर अनिकेत बोमटे लवकर मॅच फिनिश करेल, की शेवटपर्यंत इथे पॉझिटिव्ह अप्रोच त्याचा दिसेल. पहिला बॉल प्रियांशूचा. इथे मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग आहे. कॅच घेतला तर मॅच मध्ये बनून राहील. 1-2 फिल्डर पुढे आलेत.
आणि शेवटपर्यंत नजर होती फिल्डरची. चांगला कॅच कॅरी केलाय मिस्टर भरतच्या माध्यमातून. फटका बराच काल चेंडू हवेमध्ये हे पाहू शकता. जेटीसी आणि टीसीपीचा कॅमेरा वर्क शेवटपर्यंत चेंडू देखील कॅप्चर केलाय आणि इथे मात्र अप्रतिम कॅच. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. एक नाही दोन तीन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमच्या ऑन स्क्रीन वरती. म्हणूनच क्लिअरिटी के बिग बॉस आहेत जेटीसी आणि टीसीपी लाईव्ह. सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्याचा पहिला अपडेट तुमच्यापर्यंत येईल. प्रियांशु, मी म्हटलं या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि चांगली गोलंदाजी केलंय. केवल आलाय मिस्टर जेपीएल पहिल्या सीझनचा. स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. केवल यावेळी मात्र अप्रतिम फलंदाजी करेल का? DRS घेतला जातोय. बघूया आता. बॅटर रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर जल्दी फोकस करो. वाईडचा अंपायरनी नाही दिले, बॅटरनी घेतलाय. चार कॅमेरामॅन आहेत, त्यामध्ये समेश मोरे देखील अप्रतिम कॅमेरा वर्क करतायत. समेश मोरे म्हटलं तर जेटीसीचा केंद्रबिंदू आहे. समेश मोरे आपलं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे, ज्यांना समेश म्हात्रे देखील आम्ही म्हणतो. बघूया काय चेंडू वरून गेलाय की नाही. दगदग तर आहे. बॅटला स्पर्श झाला की नाही. बॅटला तर नाही झालाय. अल्ट्रा एज पुढच्या वर्षी नक्की असेल जेटीसी आणि टीसीपी वरती. फक्त त्यांचा बोनस वाढवावा लागेल तुम्हाला. फेअर डिलिव्हरी स्टंपच्या वरून गेलाय. मात्र मी म्हणेन चांगला रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील. रिव्ह्यू लॉस. 22 धावा, 2 विकेट, 2.2 चेंडू. 2-2-2-2-2 को इन्सिडंट आकडा. पुन्हा एकदा यावेळी लावूड अपील हाईट पाहिली जाते. इथे काय घडले? गलती से मिस्टेक. चुकी आहे, मोठी चुकी आहे दीपेश कडून. बॅकअप नसला ना क्रिकेटमध्ये तर पॅकअप लवकर होतो. लेग बाईटच्या 2 धावा आहेत. पहिलाच अकाउंट मध्ये धावा कमी आहेत, त्यानंतर बोनसच्या माध्यमातून तुम्ही धावा देतायत. दीपेश पाटीलची ही मोठी चूक आहे. डिरेक्ट हिट करायचा होता, त्याचं देखील चांगला माइंडसेट होता. जर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित रनआउट भेटला असता आणि कुठेतरी रन वाचला असता. मात्र या अनुषंगाने इथे या 2 धावा येत आहेत लेग बाईटच्या. 9 बॉल 7 ची गरज. मॅच ऑन. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. 1 बाउन्स. जर वेट अँड वॉच केला तर चेंडू तुम्हाला बीट करून निघून जाईल. सरळ मॅचची हवा काढणारा, रॉयल डेव्हिलच्या आशा दाखवणारा हा चौकार. बॉल 3. जो संघ क्वालिफायच्या रेस मध्ये नव्हता, जो संघ स्ट्रगल करत होता, तो आता पहिला असा संघ ठरेल टॉप 3 मध्ये जाणारा. होईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, कारण की क्रिकेट आहे. 8 बॉल 3. कोण लावेल कोणाची वाट? चेंडू शिल्लक आहे. 8 धावा करायच्या आहेत. 3 तिगाडा, काम बिगाडा. लकी स्ट्रायकर खुश आहेत. पुन्हा एकदा जमिनी लगत एक डाव टोचली जाईल, खटकली जाईल आणि 1 धाव येते. आर्यननी मॅच फिनिश केला तर निशान म्हात्रे यांच्याकडून
बॅट दिली जाईल प्लेयर एडिशनची. क्या बात आहे. 7 बॉल 2 ची गरज. इथे निशान म्हात्रेनी बक्षीस तर लावलं आणि इथे मात्र कुठेतरी नजर लागली. नजर हटी दुर्घटना घटी. आर्यन इथे आउट झालाय. 6 बॉल 2 ची गरज. बनवू शकतात लवकर देखील आणि डिफेंड देखील करू शकतात गोलंदाजी करणारा संघ. म्हणून ज्या चुका ज्या कॅचेस सुटल्यात जो ओव्हर थ्रो केलाय त्याच धावा बाकी आहेत. येणारे 6 बॉल 2 ची गरज. ऐकूया सुंदर संगीत. मध्ये चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 बॉल आणि 2 ची गरज. JPL पुन्हा पुन्हा पहा. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायच्या 2. कंपल्सरी चेसिंग. विकेट डॉट बॉल. चांगली फिल्डिंग. गोलंदाजी करणारा संघ आणि बॅटिंग करणारा संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 धावा काढायच्यात. केवल वरती एक वेगळा सट्टा खेळला होता ऑक्शन मध्ये आर्यननी आणि तो सफल देखील राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिवतेज टीम टॉपला आहे. एकही मॅच हरला नाही. आपण मागील वर्षी देखील असं चित्र पाहिलं होतं. सीझन 1 ला ब्रँडेड स्पोर्ट सर्व मॅचेस जिंकला. सेमीफायनलला पराभव झाला. मागील वर्षी सिद्धिविनायकचा जो मात्रे लाईन रोवर होता तो फक्त फायनलला पहिली मॅच हरला. ते देखील रनर अप राहिला नवीन मात्रे यांचा संघ. आर्चिस वेक्टर संघ आपण पाहिला पहिल्या सीझनचा रनर अप टीम तो देखील शेवटचाच मॅच हरला. म्हणून इथे काही घडू शकते. जुचंद्र प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग यासाठीच असते कधी कोणत्याही क्षणी पलटवार. 6 बॉल 2. निशानकडे क्षमता आहे. अनेक विकेट्स त्याच्या नावावर आहे. बघूया आता निशान पाटील. पाटील ऑन फायर करेल का बॉलिंग मध्ये की केवल मात्रे. इथे मात्र व्हाईट बॉल चा इशारा आणि टीव्ही अंपायरला आता रेफर केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या टीमनी घेतलाय हा रिव्ह्यू. बघा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तर तो रिव्ह्यू घरी तर नेऊ शकत नाही. टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा तर आपण केलाच पाहिजे आणि योग्य निर्णय मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू तर घेतलाय. आता टीव्ही अंपायर डिसिजन देतील. बघूया आणि कौतुक करेन JTC आणि TCP लाईव्हचा. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेतलाय ना तेव्हा तेव्हा त्यांनी रिव्ह्यू दाखवलाय. कारण की अनेक मी मोठे चॅनल बघितलेत. अनेक वेळा रिव्ह्यू तुम्हाला मिळालेले नाहीत. लाखाच्या स्पर्धा यंदाच आपण पाहिल्यात. रिव्ह्यू मिळालेले नाहीत काही चॅनलच्या द्वारे. म्हणून JTC आणि TCPचं कौतुक करेन. सक्षम आहेत. फिल्डिंग लावून घ्या. जो डिसिजन आहे तो व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. 1 रन. नक्की स्ट्रायकर एन्जॉय करतोय. भरपूर डान्स पाहायला मिळते. बघा हारजीत पार्ट ऑफ द गेम. एन्जॉयमेंट इम्पॉर्टंट आहे. एक रनची गरज आणि इथे काय घडते तर रॉयल डेव्हिल्स रॉयल कामगिरी. कॉंग्रॅच्युलेशन. टॉप 3 मध्ये केलाय प्रवेश. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रॉयल डेव्हिल्स टॉप 3 मध्ये. हार्ड लक टफ लक. जय श्रीराम.